Next point from the topic heat, dew point and humidity. About 71% of the earth is covered with water. Due to constant evaporation of water, water vapor is always present in the atmosphere. तर जवळपास 71% अर्थ सरफेस हा पाण्याने वॉटरने कवर आहे आणि ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॉपरेशन ऑफ वॉटर, सततच्या इव्हॉपरेशन ऑफ वॉटरमुळे म्हणजे सततच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे वॉटर वेपर इज ऑलवेज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर हेल्प्स टू अंडरस्टँड द स्टे ऑफ डेली वेदर. तर ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजेच वातावरणात अमाऊंट ऑफ वॉटर वेपर किती आहे त्यावरनं आपल्याला डेली वेदर कशा पद्धतीचं असतं हे समजून येतं. द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. जर वाफेचं प्रमाण, पाण्याच्या वाफेचं प्रमाण हवेमध्ये जास्त असेल तर ती हवा जी असते मॉइस्ट नेचरची असते. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. त्या मॉइश्चरला, द ॲटमॉस्फिअरमध्ये जो मॉइश्चर कंटेंट आहे त्यालाच आपण ह्युमिडिटी असे म्हणतो. फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर at specific temperature there is a limit on how much water vapor in the air can contain. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ एअरसाठी जर आपण एअरचा एक स्पेसिफिक व्हॉल्यूम कन्सिडर केला आणि स्पेसिफिक टेम्परेचर कन्सिडर केलं तर त्या स्पेसिफिक टेम्परेचर आणि स्पेसिफिक व्हॉल्यूमला त्या हवेमध्ये किती प्रमाणात वॉटर वेपर हे ऑक्युपाय झाले पाहिजे किंवा कंटेन झाले पाहिजे त्याची एक स्पेशल लिमिट असते. इफ द अमाऊंट ऑफ एक्सीड दिस लिमिट द एक्सेस ऑफ वॉटर वेपर कन्वर्ट्स इन टू द वॉटर ड्रॉपलेट्स. समजा हे लिमिट जर जास्त झालं किंवा एक्सेस झालं, वॉटर वेपर्स हे एक्सेस वॉटरमध्ये आहे त्याच्या लिमिटपेक्षा, तर जे एक्सेस वॉटर वेपर्स आहे त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेट टू बी सॅच्युरेटेड विथ द वेपर ॲट दॅट टेम्परेचर. समजा हवेमध्ये जर मॅक्झिमम वॉटर वेपर्स आहे त्याच्या आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा त्याच्या लिमिटपेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस त्या हवेला आपण सॅच्युरेटेड एअर म्हणतो ॲट दॅट टेम्परेचर. The amount of vapor needed to saturate the air depends on temperature of the air. If air is low, if the air temperature is low, it will need less vapor to saturate the air. समजा हवेचं तापमान हे कमी असेल तर हवेला सॅच्युरेशनसाठी खूप जास्त वॉटर वेपरची गरज नसते. दॅट मीन्स इट विल नीड द लेस वेपर टू सॅच्युरेट द एअर. फॉर एक्झाम्पल, if the temperature of air is 40 degrees Celsius, it can contain 49 grams of water vapor per kilogram of the dry air without condensation. समजा हवेचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्या 40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर आहे पर किलोग्रॅम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सेशन. 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर आहे पर किलोग्रॅम. इफ द अमाऊंट ऑफ वेपर एक्सिड्स दिस लिमिट. समजा जर हे जे लिमिट आहे, हे जे वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे, तर इफ द अमाऊंट ऑफ वेपर एक्सिड्स दिस लिमिट द ॲडिशनल वेपर विल कंडेन्स. मग 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपरच्या वरती जर जास्तीची वॉटर वेपर त्याच्यात ॲक्युम्युलेट होत असेल तर या ॲडिशनल वॉटर वेपरचं कंडेन्सेशन होतं आणि वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. However, if the temperature of the air 20 degrees Celsius, it can contain only 14.7 grams of water vapor per kilogram of dry air without condensing. आणि ज्या हवेचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस आहे तर त्या हवेमध्ये जवळपास 14.7 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर पर किलोग्रॅम असतो विदाऊट कंडेन्सिंग. इफ द वेपर कंटेन इन द एअर इज लेस दॅन दॅट द मॅक्झिमम लिमिट देन द एअर इज सेट टू बी अनसॅच्युरेटेड एअर. तर अनसॅच्युरेटेड एअर आपण कशाला म्हणतो? समजा ज्या एअरमध्ये मॅक्झिमम लिमिटपेक्षा वॉटर वेपर हे कमी प्रमाणात असतील हवेमध्ये तर त्यावेळेस आपण त्या एअरला अनसॅच्युरेटेड एअर म्हणतो. Suppose unsaturated air at certain temperature is taken and its temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with the vapor. This temperature is called dew point temperature. तर ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणजे काय की समजा एक अनसॅच्युरेटेड एअर आपण कन्सिडर करतोय. या अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर, अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय की ज्या एअरमध्ये वॉटर वेपरचं प्रमाण हे त्याच्या मॅक्झिमम लिमिटपेक्षा कमी असतं त्यावेळेस त्या एअरला आपण अनसॅच्युरेटेड एअर असे म्हणतो. तर अशा एअरमध्ये सर्टन टेम्परेचर, आपण या एअरचं टेम्परेचर इतकं डिक्रीज केलं की जेणेकरून त्या टेम्परेचरला ते एअर सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर होईल. म्हणजे त्या एअरमध्ये
सॅच्युरेशन होईल वॉटर वेपरचं, तर अशा टेम्परेचरला आपण ड्यू पॉईंट टेम्परेचर असे म्हणतो.